ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली जिल्हा अधिकाऱ्यांसमोर जन आक्रोश धरणे आंदोलन। शासकीय बदली कामगारांच्या कायम नोकरीसाठी वंचित बहुजन माथाडी युनियन आक्रमक। सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शासकीय बदली कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले। या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष सेवा बजावूनही अद्यापही कायम नोकरीपासून वंचित ठेवलं आहे। मॅट कोर्ट मुंबई यांच्या आदेशानुसार रिक्त पदांवर या कामगारांना कायम करणे बंधनकारक असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत आहे। तसेच लाड समितीच्या शिफारसीप्रमाणे सफाई कामगारांच्या वारसांनाही अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी असा स्पष्ट आदेश असूनही तेही अंमलात आणले गेले नाहीत। वंचित बहुजन युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे, अध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह सिव्हिल व मेडिकल कॉलेजमधील अनेक कर्मचारी उपस्थित होते। कामगारांच्या नोकरीच्या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात आले असून जर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलन मुंबई येथील वैद्यकीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याची जबाबदारी प्रशासनावर असेल असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। न्यायालयीन बदली कर्मचारी गेले 25-30 वर्ष त्या ठिकाणी काम करतात। मध्यंतरी 2015 मध्ये त्या न्यायालयीन बदली कर्मचारी जे आहेत त्यांच्यामधील काही लोकांना 2015 मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं। न्यायालयाने मॅट कोर्टाने एक आदेश दिलेला आहे, जे न्यायालयीन बदली कर्मचारी गेले 25-30 वर्ष काम करतात त्या कर्मचाऱ्यांना जसं जागा रिक्त होईल त्याच्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने भरून घ्या। गेले 20 वर्ष आम्ही वाट पाहतोय, प्रशासन जागा रिक्त असताना देखील आज भरून घेईल, उद्या भरून घेईल, पण अशी कोणतीही प्रक्रिया हालचाल त्या प्रशासनाकडून दिसून येत नाही। आम्हाला सांगितलं जातं न्यायालयीन बदली कर्मचारी हा कंत्राटी पद्धतीने तुमचा पगार निघतो, म्हणजे कंत्राटी पद्धतीने जर पगार निघत असेल आणि आम्ही न्यायालयीन बदली कर्मचारी असेल तर आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे? आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे? त्याचं नाव काय आहे? तो ईपीएफ भरतो का? आणि आजपर्यंत ईपीएफ आमच्या नावाने जमा झालेला दिसत नाही। त्याचा खुलासा या प्रशासन अधिकाऱ्यांनी करावा। या मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील प्रशासन अधिकारी जे गेले 25 ते 30 वर्षापासून जे काम करणारे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पिळवणूक जे करतात, पण यांच्या न्याय हक्कासाठी मात्र प्रशासनानं शासनाकडे, संबंधित आरोग्य आयुक्ताकडे संबंधित पाठपुरावा करून याला कायमस्वरूपी नेमणुकीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत। म्हणून आमची या ठिकाणी आजची मागणी अशी आहे की न्यायालयीन बदली कर्मचारी जे आहेत त्यांना तत्काळ कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी। अलीकडे एक सरळ सेवा भरती म्हणून या ठिकाणी भरून येत असल्याचं चित्र आमच्या समोर आहे, पण ते सरळ सेवा भरती करण्याच्या अगोदर आमचे जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांचा प्रथम विचार करण्यात यावा, त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी। आणि आमच्या त्या लाड समितीच्या शिफारसीनुसार काही कर्मचारी मयत झालेले आहेत, काही कर्मचारी सेवा निवृत्त झालेले आहेत, त्यांच्या पालकांना त्यामध्ये लाड समितीच्या समितीनुसार अनुकंपा तत्वाखाली त्यांना तात्काळ नेमणूक करण्यात यावी, त्यांना समावेश करून घ्यावं। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरी आंदोलन करत असलो, आज आपण प्रशासन अधिकारी म्हणून आपण जर गांभीर्याने दखल नाही घेतली तर पुढच्या टप्प्यात आम्हाला मुंबईचे वैद्यकीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उग्रपणे आंदोलन करण्यात येईल। त्यावेळेस कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा प्रश्न निर्माण झाला हे संबंधित महाराष्ट्र शासन आणि आपण प्रशासन अधिकारी असाल याची खात्री या ठिकाणी याचे हे एक आपल्या माध्यमातून मी सांगतो। आणि शेवटचं एकच सांगणार आहे, जर आम्ही महाराष्ट्र शासन, प्रधान सचिव, राज्यपाल यांच्यापर्यंत देखील आमच्या मागण्या ठेवू, परंतु वेळ पडली तर या न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांसाठी आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा लढा देऊ, न्यायालयात याचिका दाखल करू। कारण मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील या मिरज सिव्हिल प्रशासनानं या ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली नाही, अवमान केला। मॅट कोर्टाचा अवमान केल्यामुळे आम्ही रीट याचिका या प्रशासनाच्या विरोधात दाखल करणार आहोत। त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांची
या ठिकाणी काट्याने ती चौकशी देखील झाली पाहिजे, त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद झाली पाहिजे, अशी देखील मागणी आमची न्यायालयात असणार आहे, अशी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो.